श्री गुरुदेव दत्त. माफ करा, व्हिडिओ टाकायला जरा उशीरच झाला. कसे आहात सगळे? तर रोज नामस्मरण करताय ना सगळे? मोराळेला कोणी गेलंय का आत्ता? म्हणजे जातंय का सारखं? मला तरी सारखं जायचंच होत नाहीये, वेळच मिळत नाहीये. दत्त महाराज जेव्हा बोलून घेतील तेव्हाच जायचं होईल. पण गाणगापूरला मात्र गेलो. गाणगापूरला बोलून घ्या असं माझी इच्छा होती. मी सारखं प्रार्थना करत होते. तर ते तर दत्त महाराजांनी पूर्ण केलेलं आहे. तर गाणगापूरला गेल्यानंतर काय घडलं ते तिथला अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार होते. तर ते आत्ता अनुभव मी शेअर करणार आहे. जेव्हा आम्ही गाणगापूरला गेलो तेव्हा दवादशी होती. आम्ही इथून पहाटेच निघालो होतो. तर तिथे गाणगापूरला जायला 9 वाजले. तिथे संगमावर गेलो अगोदर. संगमावर अंघोळ वगैरे केलो. तिथलं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन मग गाणगापूरला गेलो तर खूप गर्दी होती. सगळीकडे खूप गर्दी होती कारण अधिक मास असल्यामुळे खूप गर्दी होती. इतकं गर्दी की तिथं पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती, की असं ते नदीच्या प्रवाहातून ते आपोआप काहीतरी म्हणजे वस्तू म्हणजे काहीतरी कागद वगैरे आपण टाकतो प्लास्टिक, ते कसं म्हणजे वाहत जातंय ना, तसं माणसं म्हणजे वाहत गेल्यासारखं त्या गर्दीतून म्हणजे आपोआप बाहेर आणि आपोआप आत जात होते. एवढी गर्दी होती. तसल्या गर्दीतून घुसून आम्ही तरी आत गेलो. आत गेल्यानंतर ना मग मग तिथं अनाउन्स करत होते, की दवादशीमुळं सकाळी लवकरच आरती झालेली. आम्हाला आरतीला आरतीसाठीच आम्ही मुद्दामून गेलो होतो. पण दवादशीमुळे सकाळी लवकरच त्यांनी आरती केली असं अनाउन्स केले. फक्त नगारा होणार होता आणि त्यामुळं आम्ही तिथं म्हणजे जरा बसलो आणि उठून दर्शनासाठी गेलो आणि दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर ते बाहेरचाच रस्ता ओपन केलेले. बाहेरच सोडत होते सगळ्यांना खूप गर्दी असल्यामुळे. मग आम्ही बाहेरच निघालो. तर नगारा तर म्हणजे नगारासाठी आत कसं जायचं? तिथं पण खूप गर्दी होती. मग आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो. नंतर ना मग टाईम झालेला 12 वाजत आलेले. मग त्यानंतर आम्ही कसंबसं गर्दीतच म्हणजे गर्दीत घुसताच येत नव्हतं. खूप गर्दी झालेली. त्यामुळं दरवाजातच आम्ही म्हणजे थोडं जाऊन थांबलो. एवढी गर्दी की माणसं माणसांना बघतच नव्हते. खाली सगळं खाली पायात पडले तरी चेंगरत होते, तुडवत होते. एवढी गर्दी होती. कारण आजपर्यंत मला तर ते तिथं जायचं म्हणजे झालंच नाही. मला ते असुरशक्ती जाऊच दिले नाही वाटतं, पण तिथं मला जायचंच झालं नाही. हे मी दुसऱ्यांदा गेले होते, पण पहिल्यांदा गेले होते तेव्हा जरा प्रॉब्लेम होता म्हणताना मला आत जाता आलं नाही. मला तेही म्हणजे बघायचं होतं, की मला संचार होते का? आणि घरच्यांना पण ते बघायचं होतं, इथं संचार होते का? पहिल्यांदाच आम्ही आत गेलेलो आरतीला. तर कसंबसं आम्ही गर्दीत घुसून थांबलो होतो. तर तिथे थांबल्यानंतर टाईम झाला नगाऱ्याचा आणि आता अंगावर काटे येतायत. असं नगारा वाजला, की आत्तासुद्धा असं वाटतं, की असं एकदम अंगावर काटे यायलेत मला आणि एकदम असं छातीत धड-धड व्हायला लागलंय. नगारा वाजल्यानंतर तिथं आरती नव्हती, फक्त नगारा होता. तर नगाऱ्याचंच एवढं इफेक्ट होतं असं वाटलं नव्हतं. फक्त नगाऱ्यामुळेच एवढं म्हणजे त्रास होईल असं पण वाटलं नव्हतं. जेव्हा नगारा वाजला तेव्हा एकदम धाड करून वाजलं तेव्हा माझ्या कानात फक्त असं एकदम एकदम असं कानात असं काहीतरी जोरात असं म्हणजे आदळल्यासारखं झालं, असं एकदम झन्न केलं कानात असं एकदम. आणि जेव्हा मी कानाला हात लावले तेवढंच मला आठवतंय. नंतरनं मी माझ्या बाबतीत काय घडलं, मी काय केलं आणि मला काहीच आठवत नाही. आणि नगारा वाजल्यानंतर कानाला हात धरून जेव्हा म्हणजे खाली मी कोसळले आणि खालीच पडले मी आणि खाली काय झालं काय माहीत नाही. पण माझ्या घरचे सांगतात असं, की कानाला हात लावून म्हणजे खाली पडले आणि जोरजोरात चिरडले आणि खाली लोळत होते आणि जोरजोरात चिरडत होते. खूप गर्दी होती. त्या गर्दीतच खाली पडले होते. पण लोकं असे होते, की खाली मला तुडवत होते म्हणे. पूर्ण मला तुडवत होते, पण त्याची पण मला जाणीव नव्हती. लोकं कसं पण मला तुडवत होते अक्षरशः. तुडवत असतानाच मम्मी सगळ्यांना विनंती करत होती म्हणे, की "उचला, माझ्या मुलीला उचला, सगळे तुडवायला लागले, उचला." म्हणून खूप गर्दी होती. उचला म्हणजे उचला, उचला, ती म्हणजे माझी मुलगी मरेल, मरेल. खाली म्हणजे तुम्ही सगळे तुडवायला लागलाय तिला उचला म्हणून. खूप म्हणजे विनंती करत होती, रडत होती म्हणे. मग एका व्यक्तीनी ते दत्त महाराजच असतील, मला वाटते दत्त महाराजच होते.
मी तर त्यांना बघितलं नाही. मी तर बेशुद्धच होते. म्हणजे मी काय करत होते मला माहीत नाही. पण तिथं संचार झालेला आणि त्यांचा चेहरा तर मी बघितले नाही. पण ते म्हणजे दादांनी आले आणि माझ्या पूर्ण खांद्यातून असं उचलले म्हणे आणि पूर्ण त्या गर्दीतून सगळ्यांना हटवत मग आत आणून सोडले म्हणे. एवढ्या गर्दीत सगळे लोकं तुडवत होते आणि त्यातूनच म्हणजे मम्मी विनंती केल्यानंतर ते दादाने आले म्हटल्यानंतर मी त्यांना दत्त महाराजच समजते. दत्त महाराजच आले होते. मी खूप त्रास करून घेतले म्हणे, खूप चिरडले, खूप त्रास करून घेतले, खूप लोळले आणि कसले-कसले आवाज काढत होते. आणि सगळ्यांना एक गोष्ट सांगते, तुम्हाला जायचंच असेल, कोणाला त्रास असेल, तर तुम्ही खरंच गर्दीमध्ये अजिबात जाऊ नका. एकदम निवांत असताना जावा. असं म्हणजे खूप गर्दी असताना म्हणजे जेव्हा जाताय तेव्हा जाऊच नका. कारण खूप लोकं तुडवतात. खाली बघत सुद्धा नाहीत. संचार झालेल्या माणसांना ते बघत पण नाहीत. हात सुद्धा लावत नाहीत कोणी-कोणी. त्यामुळं कुणाला त्रास असेल त्यांनी गर्दीत जाऊ नका. जेव्हा गर्दी नसते, एकदम निवांत असते संध्याकाळी वगैरे असं म्हणजे अधिक मास वगैरे असले काही नसल्यानंतर मग तुम्ही जावा. मला आता असं वाटतंय, की म्हणूनच दत्त महाराजांनी मोराळे हे निवडले. विचार करा, की दत्त महाराजांचं अस्तित्व कसं आहे तिथं. फक्त नगारा वाजल्यानंतरच असुरी शक्तींना एवढा त्रास होतोय. जर सगळे आरती, सगळे नगारे वाजल्यानंतर किती त्रास होत असेल. आणि मोराळ्याला सुद्धा लवकर मला बोलून घेऊ देत, हेच मी प्रार्थना करते. आणि लवकर मला यातून बरे करतील हे मला विश्वास आहे. मग गाणगापूरमध्ये गेल्यानंतर तिथून आम्ही अक्कलकोटला निघालो. तर गाणगापूरमध्ये हे सगळं झालेलं मला अनुभव आहे. गाणगापूरमध्ये मला असं झालं, की फक्त त्या मेन दरवाज्यातून आत गेल्यानंतरच ते जेव्हा नंबरला थांबलेलो तेव्हाच मला हातपाय कापत होते. मला काही सुचत नव्हतं. जर असुरी शक्ती असेल ना, तर खूप भयानक त्रास होते आणि खूप अनुभव येते तिथं. एवढी गर्दी होती, की तिथं व्हिडिओसुद्धा करता आला नाही. जे संचार झालं होतं ते काही म्हणजे व्हिडिओसुद्धा करता आला नाही, की आमच्यासोबत कोण नव्हतेच ना. पुरुष ते ड्रायव्हर होते ते तिकडे गाडीतच बसले होते. पण आमच्यासोबत कोण पुरुषच नव्हतं. त्यामुळं ते मम्मी असं रडत होती आणि व्हिडिओ तरी कोण करणार? तसं सिच्युएशन तिथं नव्हतीच. जसं आता मोराळ्यामध्ये त्रास होतोय तसंच तिथं पण होते. तुमचे पण असं काही अनुभव असतील तर शेअर करा.